तर आपण बनवूया आज आता आवळा कॅन्डी। तर इथे आवळा आपल्याला पूर्ण वर्षभर तर मिळतच नाही, त्यामुळे आपण याला स्टोर करून ठेवतो। आवळा कॅन्डी बनवतो किंवा लोणचं, आवळ्याचा मुरब्बा हे सगळं आपण बनवत असतो, त्यामुळे आपल्याला वर्षभर साठवून ठेवता येतं। तर मी इथे आवळा घेतलेला आहे, त्याला मी इथे शिजवून घेतलेला आहे, म्हणजे वाफवून घेतलेला आहे 15-20 मिनिटे, आणि त्यातले आपण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि असे लांबे लांबे काप त्याचे तयार करून जितका आवळा आहे वाटीमध्ये मोजून घ्यायचे आणि त्याच्या दीडपट साखर टाकून त्यात लवंग आणि दालचिनी टाकून छान शिजवून घ्यायचे। त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। गाळून घेतलं की एका ताटात काढून घेऊया आपण हे सुकवून ठेवायला, आणि हा जो पाक आहे त्याचा आपण सरबत तयार करू शकतो। तर हे सरबत तुम्ही उन्हाळ्यात किंवा असं रेग्युलरही पिऊ शकता, आणि त्यात थोडंसं लिंबू टाकायचे, काळं मीठ टाकायचे, आणि मस्तपैकी असं इथे आवळा सरबत सुद्धा तयार होतंय। तर इथे आवळा कॅन्डी आणि आवळा सरबत तयार आहे। रेसिपी आवडली असेल